स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी, ते म्हणजे गाजराचं थालीपीठ। गाजराचं थालीपीठ खूप छान लागतं। मुलं गाजरे खात नाहीत, तर तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना करून दिलं तर मुलं नक्की खातील। आणि इथे आपण जी पिठं वापरलेत ती अत्यंत पौष्टिक पिठं वापरलेत। गाजर हे डोळ्यासाठी खूप छान असतं। गाजरामुळे तुमची नजर खूप छान होते आणि आता गाजराचा सीजन असल्यामुळे गाजरे खूप छान आलेली आहेत। तर ह्याच गाजरापासून आज आपण बनवणार आहोत गाजराचं थालीपीठ। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी असं गाजराचं थालीपीठ। खूप छान लागतं हे आणि अत्यंत पौष्टिकही आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप बाजरीचं पीठ, 2 किसलेली गाजरं। इथे मी गाजर हे थोडं जास्त वापरलंय। काय होतं, बरेचदा मुलं पण खात नाहीत भाज्या, तर असं भाज्या आपण थोडे जास्त घातल्या तर मुलं अगदी आवडीने खातात आणि भाज्या पण चांगल्या पोटात जातात। तर इथे मी 2 गाजरं ही किसून घेतलेली आहेत, 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 2 मिरच्यांचा ठेचा। इथे मी तिखट आणि मिरचीचा ठेचा दोन्ही घातले, 1 टेबलस्पून जिरं, अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं, 5 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे मी कोथिंबीर सुद्धा थोडी जास्त घेतली। आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पालक किंवा मेथी या भाज्या सुद्धा चिरून घालू शकता। हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय। तर आपण इथे थोडं असं पाणी घालून घट्ट असा गोळा भिजवून घेणार आहोत। आपल्याला थालीपीठाचं पीठ भिजवायचं आहे। इथे मी साधारणतः 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर आता आपण बघूया आपल्याला किती लागतंय पाणी। थालीपीठाचं पीठ हे थोडंसं मऊसर भिजवायचं असतं, अगदी पण सैल नाही आणि अगदी घट्टही नाही। थोडं पाणी मी घालते, अजून थोडं पाणी अजून घालते, थोडं मला लागतंय। इथे मला पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे, पण तुम्हाला कदाचित कमीसुद्धा लागू शकतं। आणि पाणी घालताना एकदम हळूहळू घाला, एकदम ओतू नका, नाही तर एकदम सैल होईल आणि मग परत आपल्याला त्यात पीठ ॲड करावं लागेल। आपलं पीठ इथे छान भिजवून झालेलं आहे। हे बघा, असं मऊसूत आपण पीठ भिजवलंय, अगदी घट्ट पण नाही आहे आणि अगदी मऊ पण नाही आहे। हे आपण असं मध्यम पीठ भिजवलंय, म्हणजे आपल्याला थापायला सुद्धा बरं पडतं, नाही तर मग थापता येत नाही। तर आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। एक 5 मिनटं फक्त याला ठेवायचं आहे, जास्त ठेवू नका, नाही तर कांद्याचं पाणी सुटू शकतं। एक 5 मिनटं फक्त आपल्याला ठेवायचं आहे आणि थालीपीठ लावायला घ्यायचं आहे। तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण थालीपीठ करायला घेऊया। इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलाय, याच्यावरती थालीपीठ थापणार आहे। पण जर तुम्हाला प्लास्टिक नको असेल तर तुम्ही केळीचं पान सुद्धा घेऊ शकता किंवा ओलं मलमलचं कापड असं करून घेतलं तर त्यावर सुद्धा तुम्ही थापू शकता। पण मी इथे एखादा प्लास्टिकचा कागद घेतला, म्हणजे ह्याच्यावर हे चिकटणार नाही। त्या आपण प्लास्टिकच्या कागदावरती थोडंसं 1-2 थेंब आपण हे तेल टाकणार आहोत। हे तेल असं छान पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपलं थालीपीठ हे चिकटणार नाही। तर इथे मी साधारणतः एवढ्या आकाराचा गोळा घेतलाय। हे बघा, साधारण एवढा आकाराचा गोळा घेतलाय। मला थोडं मध्यम आकाराचं थालीपीठ हवं आहे, अगदी मोठं पण नको आहे, छोटंही नको आहे, कारण थालीपीठ हे मध्यमच असतं, अगदी हे नसतं। तर आता आपण हे थापायला घेऊया। हे बघा, आपलं मऊसूत छान झालं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित थापता येतं आहे। जर घट्ट झालं तर नीट थापता येत नाही आणि अगदी जर सैल झालं तर ते खूप चिकटून बसतं। अगदी पातळ पण नाही करायचं आहे आणि अगदी जाड पण नाही, थालीपीठ हे असं मध्यम जाडीला असतं। तर आता आपण हे छान असं थापून घेतलं आहे। ह्याच्यामध्ये असं एक गोल करणार आहोत, म्हणजे आपल्याला इथे तेल टाकायचं आहे। तर इथे मी असं एक गोल केलेला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे 4 पण करू शकता, मी इथे 1 केलं आहे। ह्यावरती आपण आता लावणार आहोत थोडेसे तीळ, याच्यामुळे एक छान असा खमंगपणा येतो। असं हलक्या हाताने दाबायचं आहे, म्हणजे तीळ हे छान याला चिकटून राहतील।
हे बघा, आपलं इथे थालीपीठ तयार आहे. आता आपण भाजून घेऊया. तर आता आपला तवा इथे चांगला तापलेला आहे. आता आपण हे थालीपीठ हे याच्यावर घालणार आहोत. ही बाजू आपल्याला वर ठेवायची आहे, त्यामुळे आपण असं हातावर हे काढून घ्यायचं आहे. बघा, असं अजिबात चिकटलं नाही. आता आपण हे याच्यावर टाकायचं आहे. 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. आपल्याला हे मध्यम आचेवर करायचं आहे. अगदी बारीक गॅसवर करू नका, नाहीतर खूप तेलकट होईल. आणि एकदम फुल गॅस पण करू नका, नाहीतर हे जळू शकतं. आता आपलं हे थालीपीठ होतंय, तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ हे थापून घेऊया. तर इथे मी आता दुसरा गोळा घेते. मगाच्या एवढ्यात साधारणतः मी एवढा गोळा घेतलाय. आता आपल्याला याच्यावरती तेल ऑलरेडी लावलेलं आहे. जर वाटलं तुम्हाला तेल नाही आहे तर तुम्ही इथे परत लावू शकता. हलक्या हाताने आपल्याला थापायचं आहे. सगळ्या बाजूनी नीट थापायचं आहे. आपलं छान असं थापून झालेलं आहे. ती आपण घालणार आहोत थोडेसे तीळ. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला नको असेल तर नाही लावलं तरी चालेल, पण ह्याने एक छान असा कुरकुरीतपणा आणि खमंगपणा येतो. तर आता इथे आपण असं एक मध्ये होल करून घेणार आहोत. तर आता आपलं हे थापून झालेलं आहे. आता आपण बघूया आपलं थालीपीठ झालं आहे का ते. तर आता आपलं खालून हे थालीपीठ झालेलं आहे. आता आपण ही बाजू पलटून घेऊया. 1-2 मिनिटानंतर आपण ही बाजू पलटून घ्यायची. तुम्हाला इथे वाटलं तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. पण जर अशा प्रकारे जर थालीपीठ लावून दिलं तर मुलांच्या पोटात भाज्याही जातील आणि मुलांना हे असं चटपटीत खायला आवडतं सुद्धा. तर आता आपण ही बाजू पलटून घेऊया. हे बघा, मस्त आपलं असं थालीपीठ झालेलं आहे. पण आता हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त आपलं छान थालीपीठ झालेलं आहे. मस्त दिसतंय, रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर आता आपण हे एका जाळीवर काढून घेऊया, म्हणजे वाफ निघून जाईल आणि ओलं होणार नाही. हे बघा, तिळामुळे याला एक छान खमंगपणा येतो आणि गाजरही पोटात जातं. तर मुलांना तुम्ही अशा प्रकारे नक्की करून द्या. यात तुम्हाला ज्या आवडेल त्या भाज्या तुम्ही घालून मुलांना दिलं तरीही चालू शकतं. तर आता आपण दुसरं थालीपीठ लावून घेऊया. तर आता आपण हे दुसरं थालीपीठ ह्यावर लावून घेणार आहोत. हे बघा, हळुवारपणे याच्यावर टाकायचं आहे. 1 टेबलस्पून तेल. इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर आता आपण ही बाजू पलटून घेऊया. अजून ही बाजू थोडी व्हायला हवी आहे. आपण परत भाजूया ही बाजू. आता आपली खालची बाजू झाली आहे. आपण ही बाजू परत पलटून घेऊया. ही बाजू थोडी अजून व्हायला हवी आहे. बघा, रंगसुद्धा गाजरामुळे ह्याला खूप छान आलेला आहे आणि हे अत्यंत पौष्टिक आहे. तर आता आपलं हे थालीपीठ झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. मस्त असा रंगसुद्धा खूप छान आला आहे, दिसतंय खूप छान आणि हे अत्यंत पौष्टिकही आहे. आपण बाकीचे थालीपीठही करून घेऊया. आपलं इथे गाजराचं मस्त खमंग असं थालीपीठ छान तयार झालेलं आहे. हे थालीपीठ खूप छान लागतं आणि अत्यंत पौष्टिक आहे. हे मुलांना तर तुम्ही खरंच नक्कीच करून द्या. कुठलीही जनरेशन हे खाऊ शकते. हे खरंच खूप हेल्दी आहे, कारण आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलं आहे, बाजरीचं पीठ वापरलं आहे, गाजर वापरलं आहे. गाजर बरेचदा मुलं खात नाही, तर ते गाजर तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना थालीपीठ करून दिलं तर पिठंही चांगली पौष्टिक पोटात जातील आणि भाजी पण पोटात जाईल. तुम्ही इथे कुठली दुसरी जर तुम्हाला वाटलं की याच्यात भाजी घालायची, जसं मेथी, पालक, कोबी, तुम्हाला जे हवं ते तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड पण करू शकता. हे खूप अत्यंत हेल्दी आहे. ते मी प्रमाण घेतलं होतं. ह्या प्रमाणामध्ये माझे या आकाराचे साधारणतः 5 थालीपीठं ही तयार झालेली आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, मस्त असा रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि दिसतंही खूप छान. हे बघा, छान असं झालेलं आहे, पौष्टिक आहे आणि हे खूप अत्यंत. हे थालीपीठ तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर, लोण्याबरोबर, सॉसबरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. मी इथे लोण्याबरोबर खाणार आहे. तर आता आपलं हे अत्यंत पौष्टिक, खमंग, खुसखुशीत असं गाजराचं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची ती आमची. नमस्कार.